प्रभू रामचंद्रांच्या महाद्वारामध्ये आपल्या सप्त्याचा आजचा शेवटचा दिवस आणि जागराची सेवा महाराजांची या ठिकाणी झालेली आहे. महाराजांचं चेडवा सेवा मंडळाच्या वतीनं निमगाव सभा ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांना मनापासून धन्यवाद. पोलीस दलामध्ये 32 वर्ष सेवा केल्याच्या नंतर त्याही काळामध्ये आणि सेवानिवृत्तीनंतर आज समाज प्रबोधनाचं अतिशय चांगलं काम महाराज आपण करता. आम्हाला आपला निश्चितपणे अभिमान आहे की ज्या दोघा व्यक्तींनी आपल्या महाराजांना या ठिकाणी बोलावलं त्यांना सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. आता इथं वैभवनी विकास कामांच्या बद्दल बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख केलेला आहे. मला उत्तम शेठ तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे की आता आपलं जे मंदिर आणि मंदिराचा जो परिसर आहे याचा एक आपण विकास आराखडा तयार करू, त्याची एक प्रिंट आपण तयार करू आणि हे काम पूर्ण झाल्याच्या नंतर हा परिसर आपला कसा दिसेल असं एक संकल्पचित्र आपण पहिल्यांदा तयार करू. मी आर्किटेक्टला बोलवतो आणि एक तयार करून टप्प्याटप्प्यामध्ये आपल्याला हा सगळा मंदिराचा परिसर, मग इथं मंदिराला आपल्याला सभामंडपाला आणि मंदिराला कंपाऊंड करायचे. इथं आतमधल्या भागामध्ये काही ठिकाणी पेविंग ब्लॉक्स, काही ठिकाणी सिमेंटचं कॉन्क्रिटीकरण, ओढा आहे आपला तिथं आपण साखवचं काही अंश काम केलंय ते अगदी आपल्या पुढच्या या महाद्वारापर्यंत जे स्वर्गीय रामदास शेठ सयाजी घाटगे यांच्या कुटुंबियाच्या वतीने जे बांधलेलं आहे त्या तिथपर्यंत तो ओढ्यावरती साखवचं पुढं आपल्याला काम करायचंय. आणि जेणेकरून त्या बाजूला आपण जर संरक्षक भिंत बांधली तर पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. पहिला आपण याचा एक आराखडा व्यवस्थित तयार करू. त्या आराखड्यामध्ये आपल्याला लक्षामध्ये येईल त्याला साधारणपणे एकूण किती खर्च येणार आहे आणि टप्प्याटप्प्यामध्ये पहिलं काम कुठलं करणं गरजेचं आहे त्या हिशोबाने आपण त्या ठिकाणी तो आराखडा तयार करून पुढच्या काही वर्षामध्ये तो आराखडा निश्चितपणे पूर्ण करू. एवढंच या निमित्तानं मला आपल्याला सांगायचे. साखवचं आपलं काम झालं, चेडोबापर्यंत रस्ता कॉन्क्रिटीकरण आपलं झाला आणि गवळी बाबापासूनचा जो रस्ता आहे आपला शिरोली रोडच्या पर्यंत जाण्याचा. पूर्वी उत्तम शेठ आपल्याला शिरोली गावाला जर जायचं म्हटलं तर खाली गावाकडनं त्या ठिकाणी जायला लागत होतं. आता इथून सरळ आपण गवळी बाबापासून जरी खासदारांच्या घरापर्यंत तिथं त्या रोडला मिळू शकतो आणि पलीकडं नदीला आपल्या मोटर चालू करायला जायचं असेल किंवा तिकडं पुढं काय जायचं असेल त्यासाठी आपलं एक 3-4 किलोमीटरचं अंतर त्या ठिकाणी आपलं निश्चितपणे आता वाचलेलं आहे. एवढं या ठिकाणी आता आपला हा परिसर विकासाचा आराखडा आपण तयार करू आणि आपलं निमगाव सावागाव हे राज्य सरकारनं क वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून या ठिकाणी 2013 साली त्या ठिकाणी छगन भुजबळ साहेब ज्यावेळेला राज्याचे पर्यटन मंत्री होते त्यावेळेला त्यांनी घोषित केलेले आमदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि त्या पर्यटनाच्या माध्यमातून आपल्याला इथे दरवर्षी काही ना काही निधी आपण त्या ठिकाणी आणतो. खंडोबाच्या मंदिरासाठी जो निधी आपण त्याच हेडमधून आणला त्याच हेडमधून याही कामासाठी त्या ठिकाणी निधी आपल्याला मिळू शकतो, आणता येऊ शकतो आणि तो निधी आपण आणू आणि हा सगळा परिसर अगदी जी आपण प्रिंट तयार करू त्याप्रमाणे ज्यावेळेला हे काम सगळं पूर्ण होईल त्याचं एक संकल्पचित्र सुद्धा इथं आपण मंदिराच्या बाहेर लावू आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी हे काम पूर्ण करू. एवढंच विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो. रामनवमीच्या सर्व ग्रामस्थांना मनापासून हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आता कीर्तनाचा कार्यक्रम महाराज चालू आहे. बरीच लोक माठीबागच बसलेली आहेत. म्हणजे काही आता इथं महिला मंडळी बघा तुम्ही सगळ्या सलग बसल्या, पण पुरुषामध्ये इथे एक टोळी झाली, मध्ये एक टोळी, तिकडे एक असं तुम्ही जर मोजले ना तर 5-6 ठिकाणी बसलेत. माझी अपेक्षा एवढी की खाडे महाराज जरा एकत्र बसले पाहिजे. सगळे सलग येऊन बसलं तर महाराजांना पण जरा थोडं सांगायला थोडं त्याच्या कक्षेमध्ये लोक येतात. तर ठीक आहे, काय हरकत नाही. आता काही विषय राहिले असताना वाटतं कसं काय पुढे येऊन बसावं, पण आता हरकत नाही. आपले सर्व भाविक आहेत ते मी म्हणणार नाही, हे सगळे आपली भाविक मंडळी आहेत ती आलेली आहेत. हे बघा उत्तम शेठ, या दारामध्ये म्हणजे महाद्वारामध्ये यायला सुद्धा पुण्य लागतं. जन्मजन्मांतरी असेल पुण्य सामग्री तरीच जिव्हागरी नाम येईल श्रीरामाचे. नाव कानावर जरी ऐकलं, मुखाने जरी घेतलं त्याचं पुण्य मिळतं. ते यायला इथं भाग्य लागतं. ज्यांचं भाग्य आहे ते इथं आले, ज्यांचं भाग्य नाही ते अगदी आपल्या शेजारी असून सुद्धा इथपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळं आले त्यांना धन्यवाद त्या ठिकाणी द्यायचे. मी पुन्हा एकदा महाराज आपलं ग्रामस्थांच्या वतीनं चेडोबा सेवा मंडळाच्या वतीनं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आपल्या सगळ्यांना रामनवमीच्या उत्सवाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून मी माझे दोन एकच सांगायचं राहिलं. महाराज आमच्याकडे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिराचं काम आम्ही ग्रामस्थांनी हातामध्ये घेतलेलं आहे आणि माझी आता मी प्रत्येक कीर्तनात हेच सांगतो की आता आम्ही पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याकडे देणगी अजिबात मागणार नाही. फक्त मानसी वर्गणी जी आपली 1000 रुपये ठरलेली आहे. आता आमचे विश्वस्त आहेत, आमचे इथं रामदास शेठ आहेत,
किसन महाराव इथं आहेत, चिमाजी आप्पा असतील कुठेतरी बसलेले, मी पण आहे स्वतः. त्यामुळे मानसी 1000 वर्गणी आपली आहे. 1000 वर्गणी आता बऱ्याच लोकांनी देण्याचं कबूल केले, काही लोकांनी चिमाजी आप्पा आहेत बसलेले पुढं. आम्ही 14 जण आहे इथं, 7 वाजतापैकी 14 जण आम्ही इथं आहोत. तर मानसी वर्गणी आपली 1000 रुपये ठरलेली आहे. जिच्या घरात जेवढी माणसं असतील त्यांनी तेवढी वर्गणी त्या ठिकाणी लवकरात लवकर जमा करावी. महाराज सकाळी मला एक माणूस भेटला, त्याला माझ्या ओळखीचा व्यक्त करतो. आणि आपल्या गावामध्ये होणारं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर हे अप्रतिम मंदिर त्या ठिकाणी होणार आहे. तुम्हाला या परिसरामध्ये कुठेही अशा प्रकारचं इतकं सुंदर, इतकं भव्य दिव्य, कुठेही म्हणजे त्याला खांब असणार नाही अशा प्रकारचं भव्य दिव्य असं मंदिर त्या ठिकाणी होणार आहे. आणि महाराज त्या मंदिराच्या सभामंडपासाठी शासनाच्या वतीनं आतापर्यंत 65 लाख रुपयाचा निधी आता मंजूर झालेला आहे. आता पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला त्याचं काम सुरू करायचं आहे. फक्त तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. जय जय रामकृष्ण.